लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ, देखें लगातार यूसीएन न्यूज पर। अमरावती लोकसभा सीट पर महायुति में फूट पड़ गई है। भाजपा उम्मीदवार नवनीत राणा के खिलाफ प्रहार संगठन के अध्यक्ष बच्चू कडू ने अपने उम्मीदवार की घोषणा की है। प्रहार ने दिनेश बुब को चुनावी मैदान में उतारा है। उम्मीदवारी मिलने के बाद यूसीएन संवाददाता से खास बातचीत में दिनेश बुब ने कहा कि उन्हें सभी दलों का समर्थन मिलेगा। शिवसेना नेते दिनेश बुब यांनी आज प्रहार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी त्यांची उमेदवारी सुद्धा जाहीर केली आहे। याच विचार बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः दिनेश भाऊ आहे। हो, काय सांगाल, कशा प्रकारे आज उमेदवारी तुम्ही जाहीर केलेली आहे, कशा त्या भरोशावर तुम्ही प्रहारमध्ये प्रवेश केला? लक्षात घ्या, मी जवळपास 1997 पासून विधानसभा लोकसभेच्या उमेदवारीचा अनेक वेळा दावेदार राहू शकलो असतो, परंतु पक्षाजवळ योग्य पर्याय असल्यामुळे मी कधी त्या दृष्टीने विचार केला नाही आणि जिल्ह्याला चुकीच्या हातामध्ये देणं ही गोष्ट मला रुचली नाही। तर आम्ही सगळ्या लोकांनी, जिल्ह्यातील राजकारणी लोकांनी मिळून हे ठरवलं की इथं सीट लढवल्या गेली पाहिजे। त्याच्यामध्ये जे राजकारण्यांमध्ये मी सुद्धा होतो। मी म्हटलं सुयोग्य जर उमेदवार मिळत असेल तर माझी जे यथाशक्ती आहे आर्थिक मदतीपासून मी सर्व करतो, पूर्ण नेटवर्क कामाला लावू, असंच सगळेजण करतील। शिवसैनिकच नाही, सर्व पक्षाचे लोक हे माझ्यासोबत राहतील, सर्व धर्माचे लोक माझ्यासोबत राहतील। मी 38-39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काम केलं आहे, जात पात धर्म पंथ विरहित काम केलेलं आहे। गरीब श्रीमंत हा भेदभाव कधी पाळला नाही आहे। वर्षीची निवडणुकी सामनाम दंडभेद सगळ्या काहीच नाही, तुमची काय तयारी? सेवा केलेलं काम काय करणार आहो, काही कोणावर टीका टिप्पणी नाही, काही कोणाची हे नाही, काही कोणाला शिव्याशाप नाही। अतिशय डिसेंट आणि सोज्वळ अशी उमेदवारी आणि असा प्रचार तुम्हाला पाहायला मिळेल। फक्त आपण जर पाहिलं तर आपण जनतेचा उमेदवार आहे असं दिनेश बुब यांनी आपल्या सोबत बोलताना मत व्यक्त केलेलं आहे आणि आपण निवडून येऊ अशी त्यांना अपेक्षा आहे। अरुण जोशी, यूसीएन न्यूज, अमरावती।